विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी 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 विठ्ठल केशवा कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय। कोण सुख धरोनी संसारी राहो सांग मजबा हरी अवघ्या नाशिवंता परी थिता दुरी तुही अंतरसी प्रथम केला गर्भीवास काय ते सांगावे सायास दुःख भोगिले नवही मास आलो जन्मास येथवरी बाळपण गेले नेणता तारुण्य दशे विषय व्यथा वृद्धपणी प्रवर्तली चिंता मरे मागुता जन्मधरी क्षण एक तोही नाही विसावा 184 घेतल्या धावा भुवंडिती पाठी लागल्या हवा लागो आगी नावा माझ्या मीपणा आता पुरे ऐशी भरोवरी रंक होनी राहेन द्वारी तुझा दास मी दीन कामारी तुका म्हणे करी कृपाता प्रथम केला गर्भीवास काय ते सांगावे सायास दुःख भोगिले नवही मास आलो जन्मास येथवरी। संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंगाकडे कृपेचं दान मागतात। पांडुरंगाने आपल्यावर कृपा करावी याविषयी तुकोबारायांनी देवाकडे मागणी केलेली आहे। मागच्या अभंगामध्ये तुकोबाराय आपला सगळा भार देवाच्या माथ्यावर घालतात। घालून या भार देवाची या माथा तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापायी। आपला सगळा भार संसाराचाही आणि परमार्थातलाही सगळाची सगळा तुकोबारायांनी भार देवावर घातला आणि देवाच्या माथ्यावर भार घालून तुकोबाराय आता देवाला मागणी करू लागलेले की देवा हा माझा भार तू स्वीकार, हा माझा भार स्वीकारून माझ्यावर तू कृपा कर। पांडुरंगाने कृपा करावी अशी तुकोबारायांची इच्छा आहे। सगळ्यांनाच वाटतं की देवाने आपल्यावर काय करावी, कृपा करावी। देव मानणारा असा कोण मनुष्य आहे की देवाची कृपा व्हावी असं वाटत नाही? जो देवच मानत नाही त्याची गोष्ट वेगळी आहे, निराळी आहे। त्याला देवाचंच अस्तित्व मान्य नसल्यामुळं, देवच मान्य नसल्यामुळं देवाची कृपा व्हावी अशी त्याची जरी इच्छा नसली पण देव मानतो आणि त्याच्या कृपेची इच्छा करत नाही असा कोण आहे? ज्याच्या ज्याच्या अंतःकरणामध्ये देवाविषयीचा निश्चय आहे, देवाच्या अस्तित्वाची भावना आहे,
मग या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये ही इच्छा असते की देवाने आपल्यावर कृपा करावी. पण मग आता कृपा करावी म्हटलं की कृपा कशा स्वरूपात करावी? त्या कृपेचं स्वरूप प्रत्येकाच्या दृष्टीमध्ये वेगळं वेगळं आहे. काहींना असं वाटतं आपल्याला खूप पैसा मिळाला म्हणजे देवाची कृपा होईल, देवाची कृपा झाली म्हणजे पैसा मिळेल, म्हणजे देवाच्या कृपेनं पैसा भेटतो, अशी त्यांची दृष्टी असते. देवाच्या कृपा दृष्टीनं आपल्याला पैसा खूप मिळावा अशी काहींची अपेक्षा असते. देवाच्या कृपेनं आपला संसार चांगला व्हावा ही काहींची अपेक्षा असते. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, संसारी लोकांची हीच अपेक्षा असते. देवाची कृपा व्हावी असं त्यांना वाटतं, पण देवाच्या कृपेनं आपला संसारच फुलावा असं वाटतं. तुकोबारायांची अपेक्षा तशी नाही. तुकोबारायांची अपेक्षा अशी आहे की देवाने आपल्यावर कृपा करावी आणि देवाने आपल्यावर कृपा करून आपल्याला या संसारातून सोडवावं, संसारातून आपल्याला मुक्त करावं. कारण या संसाराच्या दुःखाने तुकोबाराय खूप खूप त्रासलेले होते. संसाराच्या तापे तापलो मी देवा, कविताया सेवा कुटुंबाची. तुकोबाराय म्हणतात मी खूप तप्त झालेलो आहे आणि म्हणून तुकोबाराय देवाला कृपेची अशा प्रकारची प्रार्थना मागणी या अभंगातून करतात. अनेक अनेक अभंगात तुकोबारायांनी अशा स्वरूपाची मागणी केलेली आहे. त्राहे 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 मज कृपा दृष्टी पाहे. देवा मला सोडव 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 या संसारातून आणि मला कृपा दृष्टीनं पहा. तुला शरण आलो मी. असेल माझ्या ठिकाणी भाव, नसेल माझ्या ठिकाणी असो नसो भाव, आलो तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया. माझ्याकडं कृपा दृष्टीनं पहा. तुकोबारायांची अशी अपेक्षा आहे की देवानी आपल्याकडं कृपा दृष्टीनं पहावं, कृपा दृष्टीनं पहावं. आणि देवानी आपल्यावर कृपा दृष्टीनं पहावं म्हणजेच देवाने आपल्यावर कृपा करावी. याच्याकरता म्हणून तुकोबाराय काही थोडीशी भूमिका तयार करू लागलेले आहेत, काही वातावरण तयार करू लागलेले आहेत. तुकोबाराय देवाशी बोलतात. तुकोबाराय म्हणतात देवा, ए देवा पांडुरंगा, अरे सांग बरं, तू जर माझ्यावर कृपा नाही केली, तुझ्या कृपे वाचून मी कसा मुक्त होईल? तुझ्या कृपे वाचून मी या संसार बंधनातून कसा सुटेल? सुटणार नाही. संसारातच पडून राहावं लागेल मला. कितीतरी जन्म घ्यावे लागतील आणि संसारातच पडून राहावं लागेल. कारण तुझ्या कृपेशिवाय कोण मुक्त होणार? तुझ्या परमार्थ करणाऱ्या साधकावर देवाची कृपा फार महत्वाची असते. देवाच्या कृपेशिवाय त्याला परमार्थातलं साध्य नाही मिळत. देवाची कृपा असावी लागते. देवाची कृपा झाल्यावर मग नाही वेळ लागत. तुकोबारायांची हीच अपेक्षा आहे की देवाची कृपा व्हावी. म्हणून तुकोबाराय म्हणतात देवा, तू जर माझ्यावर कृपा नाही केली आणि तू जर मला संसार बंधनातून नाही सोडवलं तर मला या संसारातच पडून राहावं लागेल कितीतरी दिवस. आणि सांग बरं देवा, या संसारामध्ये मी कोणत्या सुखाला धरून राहायचं? कोण सुख धरून संसारी राहो सांग मज बाहरी, अवघ्या नाशिवंता परी थितात दुरी तुही अंतरसी. तुकोबाराय म्हणतात बा हरी म्हणजे बाबा, अरे हरी पांडुरंगा माय बापा, संसारी कोण सुख धरून राहो मज सांग. या संसारामध्ये कोणत्या सुखाला धरून मी राहू? सांग बरं मला. या संसारामध्ये कोणतं सुख आहे की त्या सुखाला धरून मी संसारामध्ये राहू?
तुला मी सोडव म्हणून प्रार्थना करतोय, तुझ्या पुढे मी याचना करतोय, भीक मागतोय, दान मागतोय, पण तू मला सोडवत नाही. आणि संसारातच म्हणजे तू सोडवत नाही म्हणजे तुझी इच्छा मी संसारात राहावा अशी आहे. सांग बरं देवा, या संसारामध्ये मी कोणत्या सुखाला धरून राहायचं? असं संसारामध्ये कोणतं सुख आहे की त्या सुखासाठी मी संसारात राहायचं? संसारात कोणतं सुख आहे? साधू संतांनी वर्णन केलंय की संसारात सुखच नाही, सगळं दुःखच आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. या संसारामध्ये सुखाचा विचार सुद्धा करायचा नाही विचार करायचा, सुखाचा विचार करायचा नाही संसारामध्ये, कारण संसारात सुखच नाहीये. संसारामध्ये भेटलं तर काय भेटेल? दुःखच भेटेल, सुख नाही. संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ. संसार हा हे दुःखाचं कारण आहे, दुःखाचं मूळ आहे. ठाऊकाची आहे संसार दुःखाचा. असे कितीतरी प्रमाण आहेत की शास्त्रांनी आणि साधू संतांनी या संसाराला दुःखाचा म्हणून सांगितलेलं आहे. श्रुती सुद्धा सांगते नाल्पे सुखमस्ती, यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखमस्ती. जो भूमा आहे तो सुखरूप आहे, आणि जी अल्प वस्तू आहे, अल्प म्हणजे संसार, कारण संसारातली प्रत्येक वस्तू ही अल्प आहे, परिच्छिन्न आहे. आणि जी अल्प असते त्या अल्प वस्तूच्या ठिकाणी सुख नाही. अल्पे सुखम न असती, अल्प वस्तूच्या ठिकाणी सुख नाहीये. शास्त्र सांगतं, संत सांगतात की याच्यात सुखच नाही, आणि तुम्हाला या संसारातून सोडवत नाही. देवा सांग बरं, मी या संसारामध्ये कसं राहायचं? कोणत्या सुखाची आशा करून राहायचं? कोणत्या सुखाकडे दृष्टी ठेवून राहायचं? कारण मनुष्य सुखाशिवाय नाही राहू शकत. प्रत्येकाची अपेक्षा असते की आपलं जीवन सुखी व्हावं, आपल्याला सुख भेटावं, सुख मिळावं, सुखाची प्राप्ती व्हावी. प्रत्येकाची अपेक्षा असते, प्रत्येकाची धाव ही सुखाकडे. सुखाशिवाय तो कसा राहील? प्रत्येकाची धावी सुखाकडे. का सुखाकडे धाव आहे माहितीये? दुःखाची कधी कोण अपेक्षा करतं? कोणी दुःखाची अपेक्षा, सगळे दुःखी आहेत पण दुःखाची कोणी अपेक्षा करीत नाही. सगळे सगळ्यांच्या जवळ दुःख आहे पण दुःखाची अपेक्षा करत नाहीत. का नाहीत करत? कधी कोणी इच्छा केली दुःखाची? नाही केली. कोणी देवाकडे म्हणजे मागतं ते काय मागतं? देवा सुखी ठेव, देवा सुखी ठेव. सुखाची मागणी देवाकडे करतात, दुःखाची कोणी मागणी करत नाही. दुःखाची मागणी करत नाहीत आणि सुखाचीच मागणी का करतात? कारण सुख सगळ्यांना हवंय. सगळ्यांना का हवंय सुख? कारण सुख हे सगळ्या जीवांचं स्वरूप आहे. सुख सागरातूनच काही निमित्तानं हा वेगळा झालेला आहे. जीव म्हणजे काय? काही कारणामुळं, काही प्रतिबंधामुळं, काही निमित्तामुळं सुखस्वरूप असलेला परमात्मा त्या सुखस्वरूप असलेल्या परमात्म्यापासून वेगळा झाल्यासारखा झालेला आहे. आणि त्याची मूळ आपलं जे सुख स्वरूप आहे त्या सुख स्वरूपाची प्राप्ती करून घेण्याची त्याचं इच्छा असते. जसं पाऊस पडतो आणि ती पडलेलं पाणी जे धावतं ते कुणीकडे धावतं? समुद्राकडे धावतं. समुद्राकडे का धावतं? कारण ते तिथून आलेलं आहे, त्याचं मूळ स्वरूप तिथं आहे, समुद्र आहे, म्हणून पाणी समुद्राकडे धावतं. मूळ स्वरूपाकडे धाव असते. मूळ स्वरूपाकडे बघा तुम्ही, पाणी आहे ना, पाणी कसं असतं? पाणी म्हणजे काय? पाणी म्हणजे काय याचं लक्षण सांगत असताना शास्त्रामध्ये सांगितलेलं शीतस्पर्शवत्ती आपः. शीतस्पर्शाने जे युक्त आहे
त्याला म्हणायचं आप. आप म्हणजे पाणी. पाण्याला थंड स्पर्श असतो. पाण्याला जर हात लावला तर पाणी कसं लागतं? कसं लागतं? थंड लागतं, गार लागतं. आणि त्या गार या गुणांनी म्हणजे गार या थंड या स्पर्शाने जे युक्त आहे, शीत या स्पर्शाने जे युक्त आहे, त्याला काय म्हणावं? पाणी म्हणावं. असं शास्त्रकारांनी त्या पाण्याचं लक्षण केलं. म्हणजे थंड असणं, शीत असणं हा पाण्याचा स्वभाव आहे. हा पाण्याचा काय आहे? स्वभाव आहे. पण ते शीत स्वभावाने युक्त असलेलं पाणी जर आपण पातेल्यात घेतलं, ते पातेलं चुलीवर ठेवलं, खालून चूल पेटवली म्हणजे चुलीत लाकडं टाकून लाकडं पेटवली की मग त्या अग्नीच्या संयोगाने ते पाणी काय होतं? गरम होतं, उष्ण होतं, उष्ण. आणि मग पाण्यात हात घातला की ते अग्नीच्या संयोगानं उष्ण झालेलं पाणी आपल्याला कसं जाणवतं? उष्ण जाणवतं. एक जण म्हणलं, असं कसं काय शास्त्र खोटं सांगतंय? शीत स्पर्शवत्यापह, आम्ही तर हे हात लावला पाणी पोळायला लागलं. असं कसं काय? पाणी कसं काय गरम झालं? पाणी कुठं गरम असतं का? मग पाणी जर गरम लागतं मग शास्त्र खोटं सांगतं का? तसं नाही. शास्त्र खोटं सांगत नाही. पाणी गरम नाही असं नाही. पाणी गरम आहे, पण पाणी स्वभावतः हा गरम नाही. पाणी जे गरम झालं ते कशाने गरम झालं? अग्नीच्या संयोगाने, अग्नीच्या संपर्काने गरम झालं. पण अग्नीच्या संपर्काने गरम झालेलं पाणी ते पातेलं उतरून खाली घ्या, काही वेळ तसंच ठेवा. हळूहळू हळूहळू ते पाणी गरम जे असतं त्याचा गरमपणा, त्याचा उष्णपणा कमी कमी होत जाऊन पुन्हा ते थंड होतं. त्या पाण्याचा स्वभाव मुळात थंड आहे. आणि जरी त्याच्या ठिकाणी आगंतुक अशा प्रकारचा उष्ण गुण अग्नीच्या संपर्काने आला तरी तो गुण जाऊन त्या पाण्याची धाव आपला मूळ असलेला जो स्वभाव आहे शीत स्पर्शाचा तो प्राप्त करून घेण्याची त्याची इच्छा असते. म्हणून हळूहळू ते पाणी स्वभावता कुठं येतं? शीतस्पर्शाने युक्त होतं. प्रत्येकाचं असंच आहे. जीव हा मुळात सुखस्वरूप आहे. सुखस्वरूप असलेला जीव त्याची सुखाकडे धाव आहे आणि संसारात त्याला सुख नाही. म्हणून तो गोवाळा देवाला प्रार्थना करता, देवा या संसारात तर सुखच नाहीये, दुःख आहे. आणि मग इथं सगळं दुःखच आहे, तर मग इथं कोणत्या सुखाला मी धरून राहायचं? कोणतं सुख याचं? संसारात सुख नाहीच आहे. संसारात सुख सुख म्हणजे काय? याचं विषयाचं सुख. आणि विषय भोगात कुठं सुख असतं होय? विषय भोगात सुख नाही. दुःख आहे, दुःख सगळ्यात पहिलं दुःख आहे. शास्त्रकारांनी विषयाचं सुख तर नाहीच, पण दुःख कसं याचं वर्णन केलेलं आहे. त्यालाच विषयाला शास्त्रामध्ये अर्थ म्हणतात. अर्थानामर्जने क्लेशः तथैव परिपालने नाशे दुःखम वे दुःखम धिगर्थान क्लेशकारिणः. अर्थानामर्जने क्लेशः. अर्थ म्हणजे विषय. हे विषय मिळवायचे म्हटलं ना तरी दुःख आहे. काय? विषय जर मिळवायचे म्हटलं तरी काय आहे? दुःखच आहे. विषय मिळाले तरी दुःख आहे, नाही मिळाले तरी दुःख आहे. विषय दुःखच देतात. नाही मिळालेला विषय ही दुःखच देतो आणि मिळालेला विषय ही दुःखच देतो. बघा तुम्ही त्या कोल्याची गोष्ट सांगतात ना, कोल्याची. एक कोला दुसऱ्या एका कोल्याने त्याला सांगितलं की म्हणे, अरे अमक्या अमक्या ठिकाणी द्राक्षाची बाग आहे, खूप त्या बागेमध्ये द्राक्ष आहेत, पिकलेले द्राक्ष आहेत, मोठे मोठे घड आहेत. तिकडून आलेला तो कोला. मग त्यांनी ठरवलं ते ऐकून, त्याचं ऐकून की आपण त्या बागेत जायचं आणि द्राक्षे खायचे. तो कोला दुसऱ्याचं ऐकून त्या बागेमध्ये आला. त्याला बाग दिसली, आनंद झाला.
बागेमध्ये घुसल्यानंतर त्याला मोठे मोठे घडही दिसायला लागले द्राक्षाचे. अजून आणखीनच आनंद झाला. घड नुसते दिसले नाही, घड पिकलेले घड दिसले, आणखीनही आनंद झाला. मग आता तो तोंडाला पाणी सुटलं. घड मिळवायचे, द्राक्ष खायचे, पण कोल खाली आणि द्राक्ष वर. कोला उंच असून असून किती असतं? 1-1.5 फूट. हे 7-8 फुटावर वर द्राक्षे. ते कोल्याच्या काय तोंडाला येणार? म्हणून त्यांना असं 2 पायावर उभा राहिला आणि ते येतात का पायला तोंडाला हाताला, पण तरी काय ते हाताला त्याच्या काय तोंडाला येणार. ते खूप असं वर पाय केले, टाचावर केल्या मागच्या पायाच्याही, पण तरी काय ते मिळच लागना. मग शेवटी त्यांनी उड्या मारायला सुरुवात केल्या. उडी मारून तो एखादा येईन तोंडाला म्हणून अशा उड्या मारायला लागला. तो कोला उड्या मारून 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 थकला बिचारा. पण नाही, द्राक्षे काय झाले? मिळाले त्याला, नाही आले तोंडाला, नाही त्याला भेटलेच नाही द्राक्ष. नाराज झालं, दुःखी झालं, गेलं निघून. आंबट चिंबट तोंड करून गेलं, म्हणजे खायच्या अगोदर. दुसरं एक कोला भेटलं. कुठे गेलता? तुम्ही तिकडे बागेत गेलतो द्राक्ष खायला. भेटले का द्राक्ष? नाही. खाल्ले का द्राक्ष? नाही खाल्ले. का नाही खाल्ले? हे म्हणला लय आंबट आहे. आता खरंच आंबट आहे का ते द्राक्षे? म्हणायला आंबट आहे म्हणतो, पण अंतःकरणामध्ये न मिळाल्याचं दुःख आहे. ज्या विषयाची इच्छा होते तो विषय जर नाही मिळाला तरी तो न मिळालेला विषय दुःखच देतो. आणि जर मिळाला, जो मिळतो तोही दुःखच देतो. जो विषय मिळतो तो मिळालेला विषय दुःख कसा देतो? एक लक्षात घ्या. मिळालेल्या विषयाचे 2 प्रकार, प्राप्त झालेल्या विषयाचे 2 प्रकार, प्रतिकूल विषय आणि अनुकूल विषय. प्रतिकूल विषय दुःख देतोय तर सगळ्यांनाच मान्य आहे. प्रतिकूल विषय प्राप्त झाला की दुःख देतोय सगळ्यांनाच मान्य आहे. फक्त अनुकूल विषय कसा दुःख देतो त्याचं आपल्याला चिंतन करायचं आहे. अनुकूल विषय मिळवण्याकरता सुद्धा आपल्याला अगोदर सायास करावे लागतात, कष्ट करावे लागतात, श्रम करावे लागतात. सहजासहजी विषय मिळत नाही. म्हणजे विषय मिळवायचा असेल तर अगोदर कष्ट करावे लागतात. अर्थानामर्जने क्लेशः. विषयाच्या प्राप्तीकरता, अर्जन करण्याकरता अगोदर क्लेश आहे, दुःख आहे. पैसा मिळवायचा तर अगोदर श्रम करावे लागतात. कुठलाही विषय मिळवायचा तर अगोदर श्रम करावे लागतात. सहजासहजी कुठलाही विषय मिळत नाही. मिळालेला विषय पुन्हा त्याला सांभाळून ठेवण्याचं दुःख आहे. तो नष्ट झाल्यावर दुःख आहे. तो खर्च होत असेल तरी तो विषय खर्च होऊ लागला तरी त्याचं दुःख आहे. नाशे दुःखम वे दुःखम धिगर्थान क्लेशकारिणः. तो विषय नष्ट झाला तरी दुःखच आहे. तो विषय संपू लागला तरी दुःखच आहे. हे सगळं दुःखच दुःख आहे. म्हणून ज्ञानी पुरुष या विषयामध्ये रममान होत नाहीत. सगळं दुःख आहे. बघा तुम्ही आता आषाढ महिना येतो, ठेसा खायला खूप चांगलं वाटतं. ठेसा आहे ना, ठेसा काय सहजासहजी भेटतो का? नाही. ठेसा खायचा म्हणजे अगोदर शेती नांगरावी लागते. शेती नांगरली तर लगेच ठेसा मिळतो असं नाही. त्याला वखरावं लागतं, त्याला कुळवावं लागतं, सगळी त्याची मशागत करावी लागते. पुन्हा पावसाची वाट पाहावी लागते. किंवा आषाढ महिन्यात जो ठेसा असतो तो काही पावसाच्या पाण्यावर नसतो म्हणा, पण मग ही मशागत करून त्या मिरच्या लावाव्या लागतात, त्याला खत पाणी घालावं लागतं, त्याला खुरपावं लागतं, ते झाड पोसावं लागतं, मग त्याला फुलं येतात. मग त्याला फुलं आले तर आळ्या वगैरे पडू नये म्हणून पुन्हा ते फवारण्या वगैरे कराव्या लागतात. ते मिरच्या येतात, त्या मिरच्या चांगल्या मोठ्या होऊ द्याव्या लागतात. मग तोडून आणायच्या, मग घरी आणायच्या, चुलीवर तवा ठेवायचा, चूल पेटवायची, त्याच्यावर त्या मिरच्या टाकायच्या, तेल टाकायचं,
मीठ टाकायचं, रगडायचं, मग किती गंगा जमुना एक होत्यात. ठेसा रगडताना सोपं थोडं आहे. सगळं नाकातून तोंडातून पाणी येतं, सगळं डोळ्यातून. म्हणजे एवढं सहन करायचं. मग त्यावेळेला काय होतं, ठेसा होतो. मग खायला भेटतो. मग म्हणतो हा किती गोड आहे म्हणतो. ठेसा लागतो तिखट ना, काय म्हणतो गोड आहे गोड. बरं, म्हणजे ठेसा नुसता बघा, एक उदाहरण म्हणून सांगितलं. नुसता ठेसा खायचा म्हटलं तर एवढं करावं लागतं. ठेसा खायचं म्हटलं तरी. बरं, खाल्ला ठेसा, पहिलाच आषाढातला ठेसा, चांगला गोड लागला. खाताना चांगलं बरं वाटलं. जरा तिखट लागत होतं पण ते बरंच वाटलं. एक तर पहिलं दुःख ते झाले त्याला ठेसा प्राप्त करण्याकरता. पण मग खाल्ला, मग खाल्ल्यानंतर थोडं थोडं सुख आहे. ते खाताना सुद्धा सुख नाही. खाताना सुद्धा सगळं असं करूच खातो. पाणी 2 तांबे पाणी पितो जेवताना, तरी ठेसा खातोच. म्हणजे खाता असताना सुद्धा दुःख, ते मिळवताना दुःख. आणि खाल्ल्यानंतर जेव्हा पोटात जातो ना, पोटात सुद्धा काय करतं, ते आगच करतं. पोटातही आगच. आणि सकाळी पुन्हा बाहेर गेला की बाहेर येताना सुद्धा मग आगच करतो तो. म्हणजे विषय हा दुःखच देतो. विषयापासून भेटलं तर दुःखच भेटतं. काय आहे म्हणून शहाणे लोक याच्यामध्ये रममान होत नाही. न तेषु रमते बुधहा येही संस्पर्शजा भोगा दुःख एव नयेवते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधः. येही संस्पर्शजा भोगा. इंद्रिय आणि विषयाच्या संबंधापासून, संयोगापासून मिळणारा जो भोग आहे, जो आनंद आहे, त्याच्यामध्ये हे शहाणे ज्ञानी पुरुष रममानच होत नाहीत. का? अद्यंतवंत. कारण हे भोग कसे आहेत सगळे? विषयाचा भोग हा अद्यंतवंत आहे. विषयापासून मिळणारं सुख आधी आणि अंतानं युक्त आहे. आणि त्यामुळे ते दुःख रूप आहे. ते दुःखच देणार. बघा तुम्ही, शहाणा मनुष्य त्याच्यामध्ये रममान होत नाही. का? कारण विषय हा दुःखच देणार. कारण ते आधी अंताने युक्त आहे विषय. एक तर विषय संपतो, नाही तर विषय भोगणारा संपतो. आधी अंताने युक्त विषय आहेत सगळे. नष्ट होणारे विषय आहेत, नाशिवंत विषय आहेत. ते काय सुख देणार आहेत? विषय हे नाशिवंत आहेत, नष्ट होणारे आहेत, संपणारे आहेत. कितीही अपेक्षेचा विषय असला, कितीही अनुकूल विषय असला, कितीही त्याच्या इच्छेचा विषय असला, तरी तो विषय प्राप्त झाल्यानंतर तो विषय कायम त्याच्याजवळ राहत नाही. एक तर तो विषय नष्ट होतो, नाहीतर मग तो विषय भोगणारा जो आहे तो नष्ट होतो. कारण भोगणारा तरी तो तरी कुठं अमर आहे. विषय तरी नष्ट होत नाही तर भोगणारा तरी नष्ट होतो. दोघातून कुणीतरी एक जातं. त्यामुळे ते दुःख रूपच आहे. विषय आणि इंद्रिय यांची ताटातूट होत असताना दुःख होणारच. काय आहे, त्या अकबर आणि बिरबलची एक गोष्ट आहे ना. अकबर बादशाह, बिरबल त्याचा मंत्री. दोघांचं चांगलं एकमेकावर प्रेम होतं. एके दिवशी हे राजे, अकबर राजा होता ना, राजा लोकांच्या कधी काय मनात येईल काय सांगता येत नाही. काही त्यांच्या मनात येतं. बरं, ते मनात आल्यानंतर ते नाही कोणी म्हणू शकत नाही. सत्ता असते. एके दिवशी बिरबल आणि बादशाह ते फिरायला गेलेले असताना एके ठिकाणी असे बसले आणि त्यांना त्या अकबरला एक कुत्रं दिसलं. कुत्रं, भलं मोठं कुत्रं. उन्हाळ्याचे दिवस, आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ते अकबर आणि बिरबल बसलेले असताना ते जवळच बाजूला कुत्रं बसलेलं,
आणि ते कधीही कुत्रे बघा तुम्ही, उन्हाळा असो कोणताही ऋतू असो, ते असं कधी जीभ काढून असं करीत राहतं ते भली लांबलचक त्याने जीभ बाहेर काढलेली आणि लांबलचक जीभ बाहेर काढून ते असं लहाकायला लागलेलं. ते अकबरनं पाहिलं आणि त्या अकबरच्या डोक्यात आलं कुत्रं आहे. कुत्रं म्हणजे 2 पायाचं नाही, 4च पायाचं कुत्रं होतं ते. 2 पायाचं सांगतच नाही मी. किती मोठी जीभ आहे याला. मग एवढी मोठी जीभ आहे, तोंड आहे, दात आहेत, जीभ एवढी मोठी आहे, माणसापेक्षा मोठी जीभ आहे, तर मग याला बोलता का येत नाही? याला बोलता आलं पाहिजे. त्यांनी सांगितलं बिरबल, आता राजे लोकांचं कसं असतं, आपण काहीतरी वेगळं करू म्हणजे आपण अमर होऊ त्या ना काहीतरी. त्यांनी ठरवलं मनामध्ये की आपण एक कुत्र्याला बोलकं करायचं. त्यांनी सांगितलं बिरबल, काय महाराज किती सुंदर कुत्रं आहे. म्हणे हो हो महाराज सुंदर आहे. त्या तोंडात किती मोठी जीभ आहे. हो मोठी जीभ आहे. मग माणसालाही जीभ असते, माणसाला बोलता येतं. हो येतं बोलता. कुत्र्याला माणसापेक्षा लांबलचक जीभ आहे. हो मग त्यालाही बोलता यायला पाहिजे. आता त्याला कुत्र्याला बोलता येत नसतं म्हणायची आता सोय नाही. ते म्हणजे ठीक आहे महाराज येईल बोलता, पण काही त्याला उपचार करावा लागेल. तर वाटलं राजा थोडंसं हे करून घेईन, त्याच्या लक्षातून जाईल नंतर, पण त्याच्या काही लक्षातलं गेलंच नाही. त्यांनी सांगितलं बिरबल आपल्याला कुत्र्याला बोलतं करायचंय, काय करायचं ते कर. आता बिरबल हुशार, त्यांनी सांगितलं थोडंसं डोकं चालवलं आणि सांगितलं म्हणे महाराज त्याला बोलवता येईल कुत्र्याला, पण त्याच्याकरता काही औषधोपचार करावे लागतील आणि त्याला खूप वेळ लागेल. नुसता वेळच लागेल असं नाही, त्याला पण खूप खर्चही लागेल. ते म्हणे कितीही खर्च लागू दे आणि वेळ लागू दे, पण आपल्या कुत्र्याला बोलता आलं पाहिजे. मनात म्हणला कुत्रे बोलत नसतात, ते भुकत असतात. पण आता राजाच्या समोर काय बोलायची सोयच नाही ना. कुत्रे भुकतात असं म्हणता येत नाही. ती म्हणे ठीक आहे म्हणे मला बोलवता येईल, पण मग असं करावं लागेल. म्हणजे काय त्याला बोलवता येईल. त्यांनी सांगितलं, मग अकबरने सांगितलं बिरबल असं लोक म्हणतात की सगळ्यात हुशार तूच आहेस, मग तूच त्यांना बोलता कर ना. करतो म्हणे महाराज, पण मला मग तेवढा वेळ द्यावा लागेल. त्याला बोलतं करण्याकरता औषधं वगैरे लागतात, त्याचा खर्च द्यावा लागेल आणि मला वेळ द्यावा लागेल, म्हणजे मला तुम्ही कामातून सुट्टी द्यावी लागेल. ठीक आहे म्हणे, जितके दिवस पाहिजे तितके दिवस तुला सुट्टी आणि जेवढा खर्च लागेल तेवढा खर्च मी तुला देतो, पण कुत्र्याला काय केलं पाहिजे, बोलतं केलं पाहिजे. ठीक आहे. बिरबलने सुट्टी घेतली आणि महिन्याला 1 लाख रुपये घ्यायला लागला. घरी बसून काही नाही, फक्त एक कुत्रं घेतलं, कुत्र्याला घरी घेतलं आपल्या, त्याचे औषधोपचार वगैरे काय करणार म्हणून घरी आणलं कुत्रं, घरात कुत्रं बांधून टाकलं आणि काय नाही आपलं निवांत राहिला, आपलं काम करत निवांत आपला आराम करत बसला. सकाळी कुत्र्याला भाकर टाकायची, संध्याकाळी कुत्र्याला भाकर टाकायची, निवांत राहिला. एक त्याचा मित्र किंवा कुणी त्याचा जवळचा कुणी बिरबलला भेटला. म्हणे बिरबल अरे मी काय ऐकलंय, तू कुत्र्याला बोलतं करणार आहेस म्हणे. हो करणार आहे. अरे कुत्रं कसं काय बोले तू कसं काय कुत्र्याला बोलवणार, कुत्रे कुठे बोलत असतात काय. अरे म्हणे हे तर मलाही माहिती आहे. अरे मग हे तर तुला माहिती आहे, हे तुला ज्ञात आहे. आज नाही विचारत, उद्या राजा तुला विचारील कुत्र्याला बोलव, तू कसं काय कुत्र्याला बोलवून दाखवशील. तिने सांगितलं की हे बघ म्हणे हे काय मला समजत नाही, हे मलाही माहिती आहे की कुत्रं बोलत नसतं. मग तुला माहिती असून सुद्धा तू राजाकडून पैसे घेतो आणि घरी आराम करत बसला. हो म्हणला. अरे जर कुत्र्याला बोलतो नाही केलं तर राजा तुला फाशी देईल, तुला सुळावर देईल, तुला मृत्यूदंड देईल. ती म्हणजे तसं नाही म्हणे होणार, मी एवढा वेडा नाही. कसं काय वेडा नाही, कारण मी राजाला 20 वर्ष लागतील म्हणून सांगितलेलं आहे. 20 वर्षाचा वेळ सांगितलेला आहे. कुत्र्याला बोलता करीन, पण मला 20 वर्ष द्यावी लागतील. तुम्ही 20 वर्ष त्याला औषधोपचार करावे लागतील आणि 20 वर्ष मला सुट्टी लागेल.
आणि तुला सांगू 20 वर्षामध्ये एक तर कुत्रं तरी मरतो, नाही तर राजा तरी मरतो, नाही तर मी तरी मरतो. तिघापैकी कुणीतरी एक जण जाणारच आहे. कारण कुत्रं तर राहणारच नाही. मी जरी राहिलो किंवा राजा जरी राहिला तरी कुत्रं तर नक्कीच राहत नाही. कारण मी जे कुत्रं औषधोपचार करण्याकरता घेतले ते 5-6 वर्षाचं आहे आणि कुत्र्याला आयुष्यच किती असतं? 20 वर्षाचं. म्हणजे ते आता पण जगलं खूप, त्याचं सगळं आयुष्य तरी 15 वर्ष जगेल, 20 वर्ष जगणारच नाही. एक तर कुत्रं तरी जाईल, नाही तर राजा तरी जाईल, नाही तर मी तरी जाईल. तसंच आहे विषय भोगाचं. एक तर विषय तरी संपतो, नाही तर विषय भोगणारा तरी संपतो. विषय आणि विषय भोगणारा हे कायम राहूच शकत नाही. विषय त्याला सुख देऊच शकत नाही. कुणीतरी त्याच्यातलं एक गचकतच, कुणीतरी एक जातच. अशी आधी आणि अंताना युक्त असलेले विषय कसं काय सुख देतील? आणि या संसारामध्ये कोणत्या विषयाच्या सुखाला धरून मी बसायचं? सांग ना देवा. हे हरी, हे पांडुरंगा, हे माय बापा. विषय संसारात सुख म्हणजे विषयाचं सुख, आणि ते विषयात सुखच नाहीये. विषय सुखाला शास्त्रकार सुखच मानत नाहीत. अनुकूल विषय असला तरी ते सुख देतात असं नाही. प्रतिकूल विषय तर सुख देतच नाहीत. अनुकूल विषय सुख देत असला तरी त्याच्याकरता अनुकूल विषय प्राप्त झाल्यावर त्याला तो विषय भोगण्याकरता इंद्रियामध्ये सामर्थ्य असावं लागतं, त्यावेळेला ते सुख देतात. इंद्रियाचं तरी सामर्थ्य जातं. फुटाणे आहेत, फुटाणे. अनुकूल विषय की नाही, फुटाणे खायला आवडतात की नाही? आवडतात. खूप आवडत होते, इच्छा होती फुटाणे खायची, पण मिळाले नाहीत. आणि ज्या वेळेला मिळाले त्यावेळेला त्याला खाता येईना, दातच पडून गेले. आता कसं काय खाणार तू? आता कितीही फुटाणे मिळाले, अनुकूल आहेत फुटाणे, पण अनुकूल असले तरी ते विषय सुख देत नाहीत. का? कारण त्याला भोगण्याकरता इंद्रियामध्ये सामर्थ्य राहिलं नाही. कशाही पद्धतीनं विचार करा, कशाही पद्धतीनं चिंतन करा, विषयामध्ये सुख नाही म्हणजे संसारात सुख नाही. आणि मला संसारात असं देवा का ठेवतोस? या संसारामध्ये कोणत्या सुखाला धरून, कोणत्या सुखाला पाहून, कोणत्या सुखाला धरून मी राहायचं? सुखाशिवाय कसं काय कोणी जगायचं? कोण जगेल देवा सुखाशिवाय? आणि संसारात असं कोणतं सुख आहे की त्या सुखाकडे पाहून मी बसायचं? या संसारामध्ये कोणत्या सुखाला धरून राहू? कोण सुख धरून संसारी राहो सांग मज बाहारी. बाहारी संसारी कोण सुख धरून राहो मज सांग. संसारामध्ये कोणतं सुख धरून राहू हे तुम्हाला सांग. संसारामध्ये सुख नाहीये, सांग कसं राहू? बरं, दुसरी गोष्ट अशी आहे, या संसारामध्ये हे विषय भोगा करता, विषय भोगाच्या सुखाकडं मी पाहून या विषय भोगातलं जे सुख आहे त्याला जर मी धरून बसलो, विषय सुखाला जर धरून बसलो, तर मग ते विषय मिळवण्याकरता मी धावन, विषय गोळा करण्याकरता मला पळावं लागेल. विषयाचं चिंतन मी करीन आणि विषयाचं चिंतन मी केलं, आता थोडंफार जे तुझं चिंतन होतंय तेही चिंतन होणार नाही. तुझ्यापासून मी दूर असा संसारात विषयाच्या मागे भरकटून जाईन आणि जवळ असलेला तू माझ्यापासून तू काय होशील? दूर अशा प्रकारचा जाशील. अवघ्या नाशिवंता परी थिता तूही दुरी अंतरसी. हे नाशिवंत असलेले विषय हे जसे अंतरतात त्याप्रमाणे अवघ्या नाशिवंता परी, त्याप्रमाणे थिता, थिता म्हणजे असलेला, जवळ असलेला सुद्धा तू काय होशील? दूर जाशील. आता जवळ आहेस माझ्या, जवळ म्हणजे माझ्या अंतःकरणात आहेस असं मला जाणवतंय, तशी जाणीव आहे थोडीफार. पण मग विषयाच्या चिंतनाला लागलो, विषयाच्या भोगामध्ये गुरफटून गेलो की तू माझ्यापासून काय होशील? दूर अशा प्रकारचा जाशील. विषय भोगात गुंतलो की तू माझ्या जवळ नाही राहणार. अर्जुनाने सुद्धा भगवंताला असंच म्हटलंय, असंच म्हटलंय. ज्या वेळेला अर्जुनाचा रथ भगवंतानी दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा केला, अर्जुनाने तशी आज्ञा दिली होती.
अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयाम्यच्युत। दोन्ही हे अच्युत, दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ निघून उभा कर। भगवंतांनी ती आज्ञा ऐकली अर्जुनाची, दोन्ही सैन्याच्या मध्ये निघून रथ उभा केला। सांगितलं अर्जुना पहा पहा सगळ्यांना कोण कोण आहे। अर्जुनाने पाहिली, दृष्टी टाकली समोर, कोण दिसले? सगळे सगळे आपलेच दिसले। तत्रा पश्यत स्थान पार्थ पितॄन् पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सख्यांस्तथा श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि तान् समीक्ष्य स कौन्तेय सर्वान् बन्धून् अवस्थितान्। आणि सगळ्या उभ्या असलेल्या सगळ्यांना पाहिल्यानंतर अर्जुनाची काय स्थिती झाली की खूप खूप विस्ताराने वर्णन आहे, ते मला सांगायचं नाही, मला पुढचं सांगायचंय। आणि आपल्या स्वजनांना पाहिल्याच्या नंतर अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये स्वजनाविषयीचा मोह निर्माण झाला। आणि मोह निर्माण झाल्याच्या नंतर त्याची जी स्थिती झाली, गांडीवम संसते हस्ता त्वक्चैव परिदह्यते न च शक्नुमे वस्तातुं भ्रमति वच मे मनः वगैरे वगैरे जी त्याची स्थिती झाली, त्या स्थितीत अर्जुन बोलतोय की देवा मला युद्ध नाही करायचं, मी युद्ध नाही करणार। न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानि च किम न राज्येन गोविंद किम भोगे जीवितेन वा। न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानि च। युद्ध कशा करता करायचं? राज्य करता आणि सुखा करता ना। मला हे राज्यही लागत नाही, मला सुखही नाही लागत देवा, मी नाही, मला युद्धाची इच्छा नाहीये, मला विजयही नाही लागत। का नाही लागत? हे सगळे स्वजनच आहेत। आचार्या पितर पुत्र तथैव च पितामहः मातुला श्वशुर पौत्र शाला संबंधिनस्तथा। आणि यांना मी मारू इच्छित नाही। आणि दुसरी गोष्ट सांगू देवा, अजून एक इथं मुद्दा आहे। दुसरी अजून एक गोष्ट अशी आहे की हे जे समोर आहेत ना, हे जे उभे आहेत युद्ध करायला आलेले, हे सगळे पापी आहेत। आणि या पाप्यांना मारून मला काय लागेल? पापच लागेल। मी जर युद्ध केलं आणि यांना मारलं, सगळ्यांचं सगळ्याच पतन आहे। निहत्य धार्तराष्ट्रांना का प्रीतिशा जनार्दन पापमेवाश्रयेदश्मान हत्वैताना ततायनः। या अततायींना मारल्यानंतर मला पापाचाच आश्रय करावा लागेल, पाप माझ्या आश्रयाला येऊन राहील। आणि पाप माझ्या आश्रयाला येऊन राहिलं की मग तू माझ्या जवळ राहणार नाहीस, माझ्यापासून तू दूर जाशील। काय या कौरवांना जर मारलं तर काय पाप लागेल, कसं पाप लागेल? अर्जुनाने सांगितलं माझ्या कुलाचा नाश होईल, हे माझ्याच कुळातले, कुळ नष्ट होईल। आणि कुळ नष्ट झाल्यानंतर जो दोष घडतो, ह्या दोषाला हे पाहत नाही पण मी पाहतो ना। कुळ नष्ट झाल्याच्या नंतर कुळामध्ये काय दोष होईल आणि त्यानं काय अधोगती होईल, हे मूर्ख आहेत सगळे कौरव, यांना नाही समजत ते, पण आम्हाला कळतंय ना। मग आम्हाला कळत असताना सुद्धा आम्ही ते का पाप करायचं? काय होईल? कुलक्षय प्रणशन्ते कुलधर्मा सनातनः धर्मे नष्टे कुलम कृत्स्नम धर्मो विभवत्युत। कुलक्षय होईल, कुलाचा क्षय झाल्यावर कुलातले सगळे धर्म नष्ट होतील, सगळ्या जाती धर्म आणि कुलधर्म सगळे नष्ट होऊन जातील। आणि धर्मे नष्टे कुलम कृत्स्नम धर्मो विभवत्युत, कुलामध्ये अधर्म वाढेल। अधर्म वाढला कुलामध्ये, कुलामध्ये अधर्म वाढला की कुळातल्या सगळ्या स्त्रिया दूषित होतील। अधर्माभिवाद कृष्ण प्रदूषन्ति कुलस्त्रियाः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः। आणि एकदा स्त्रिया दूषित झाल्या की सगळा कुलामध्ये वर्णसंकर होऊन जाईल। आणि वर्णसंकर झाला की संकरो नरकायैव कुलघ्नानं कुलस्य च पतन्ति पितरो हेषां लुप्त पिंडोदक क्रिया। सगळं कुल हे पतनाला जाईल। कुलाच्या आणि कुलघातक्यांच्या पतनाला हा वर्णसंकर कारण होतो, वर्णसंकर। आणि हा वर्णसंकर माझ्यामुळे होईल, कुळ माझ्यामुळे दूषित होईल, माझ्या कुळातल्या सगळ्या स्त्रिया दूषित होतील, कारण त्यांचे सगळे पती माझ्याकडून मारले जातील। आणि या सगळ्याला कारण मी ठरेल। आम्ही दूषित होऊ, आम्हाला पाप लागेल,
आणि आम्हाला पाप लागल्यानंतर तू तरी माझ्याजवळ कसं काय राहशील रे देवा? तू माझ्यापासून काय होशील? दूर जाशील. जरी वध करी गोत्रजांचा, तरी वसवटा होणे दोषांचा. मज जोडलासी तू हातीचा दूर होसी. मला आता जोडलेला आहेस, माझ्या जवळ आहेस, तू सुद्धा माझ्यापासून दूर जाशील. अर्जुन जसा देवाला बोलतो की मी दूषित झाल्याच्या नंतर, मला दोष लागल्याच्या नंतर तू माझ्यापासून दूर जाशील, तुकोबा तसंच देवाला बोलतात की देवा, जर मी संसारातच राहिलो, विषय भोगले, आणि विषय भोगल्याच्या नंतर मी दोष लागतील मला, आणि दोष लागल्याच्या नंतर तू असलेला माझ्या अंतःकरणाला तू काय होशील? दूर गेल्यासारखा होशील, अंतरशील. थितादुरी तुही अंतरशी. आणि एकदा का तू अंतरला, एकदा का तू दूर गेला की तुझ्या वाचून आम्ही संसारातच राहावं लागेल. संसारात राहिलं म्हणजे काही सोपं नाही. पुन्हा पुन्हा जन्मावं लागेल, पुन्हा पुन्हा मरावं लागेल संसारात. आणि जन्मायचं म्हटलं, जन्माला यायचं म्हटलं की सुरुवात कुठून असते? तुकोबाबाई म्हणतात, जन्मायचं म्हटलं की सुरुवात कुठून असते? प्रथम केला गर्भीवास, काय ते सांगावे सायास, दुःख भोगिले नवही मास, आलो जन्मास येथवरी. प्रथम केला गर्भीवास, प्रथम केला गर्भीवास. पहिल्यांदा गर्भामध्ये जावं लागतं, गर्भामध्ये. आणि गर्भामध्ये तर किती दुःख आहे बाबा बाबा, काय सांगू गर्भीची यातना. मज भोगिता नारायणा, मांस मळमूत्र जाना, तुझं क्षणोक्षण ध्यातसे. तुकोबा म्हणतात या गर्भाची यातना काय सांगू, काय सांगावी, सांगता सुद्धा नाही येत, इतकं गर्भातलं दुःख आहे. आईच्या गर्भामध्ये ज्या वेळेला मूल असतं त्यावेळेला ते अखंड 9 महिने तिथं उकडत असतं. जसं आपण चुलीवर भाजी शिजवतो ना, तसं ते आत तो गर्भ शिजत असतो. एक आणि 2 तास नाही, किती तास? 9 महिने आणि 9 दिवस, म्हणजे 9.25 महिने. कसं वाटत असेल तिथं? बरं, सगळी घाण असते, मांस मळमूत्र जाणार, सगळी घाण, नाका तोंडामध्ये कृमी किडे. बरं, ते नाका तोंडामध्ये असलेलं जे रक्त आहे ते असं काय की आपलं इथं अंगाला कुठं चाकू वगैरे लागला तर जे रक्त निघतं तसं रक्त नसतं नाका तोंडात तिथं. मग अति 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 सगळं नाचलेलं पू पू. बेंड झाल्यानंतर त्या बेंडातून कशी घाण निघते तशी ती घाण असते. ती गाय वगैरे जनल्याच्या नंतर ती जार ज्या वेळेला पडतो त्याच्यातली घाण पाहत नाही का आपण, तशी असते घाण नाका तोंडामध्ये. आणि ते असं उलट टांगलेलं असतं गर्भामध्ये, पायावर आणि डोकं खाली. कितीतरी यातना होतात त्याला, कितीतरी. काय सांगू गर्भीची यातना, काय ते सांगावे सायास. तुकोबा इथं म्हणतात ते सायास काय सांगावे. दुःख भोगिली 9 मास, 9 मास कष्टराशी 10व्याने प्रसूत झाली. येताची कर्मजाळ तुझी मान अडकली, आलो जन्मास येथवरी. आणि 9 महिने 9 दिवस दुःख भोगून इथं जन्माला आलो. आणि ते जन्माच्या वेळेला किती मोठं दुःख आहे बाप बाप, जन्माचं दुःख. बरं, जन्माला जे यायचं म्हणजे जिथं अगोदर गर्भात यावं लागतं ते गर्भही अतिशय घाण. बरं, ज्या दरवाजातून बाहेर यायचं, दरवाजात लय पवित्र असं थोडं आहे. मूत्र त्यागाचं ती घाण दरवाजा, त्या दरवाजातून बाहेर यावं लागतं. किती देवा त्रास आहे. बरं, आला जन्माला, बरं जन्माला आल्यावर तरी सुख आहे असं थोडं आहे. ते लेकरू असतं, बाळ असतं, काही त्याला कळत नाही, काही समजत नाही त्याला. दुःख तर होतं पण काही करावं हे कळत नाही, बोलता येत नाही, काहीच नाही. बाळपण गेले नेणता, बाळपण असंच नेणतपणामध्ये जातं, काही कळत नाही त्याला. पोट दुखतं, आपलं पोट दुखतं हे कळत नाही, फक्त रडत राहत.
संडास लागते, काही होतं, त्याला ताप येतो, काही होतं. एखादा आडमोठा माणूस येतो, त्याला उचलून घेतो आणि त्याची पप्पी घेतो. त्याची काही इच्छा नसते आणि पप्पी घ्यावी म्हणून, कारण ते दसकट आलेले असतात लांब लांब, ते अतिशय नाजूक असतं. ते पप्पी घ्यायला लागले त्याला ते टोचतात, ती रडत चिरचिरा चिरकत, ती आनंद याला होतो, त्याला किती त्रास होतो ना, ती रडत ती. आणि त्याला आंघोळ घालताना तर बाबा बाबा बाबा, त्याला नाहू म्हणतात, नाहू घालायचं लेकराला, नाहू. त्या नाहू घालायच्या अगोदर त्याची मालिश करतात. ते कोल्हापूरला जे पैलवान आहेत ना, त्या पैलवानाची सुद्धा मालिश कमी करत असतील एवढी ते लेकराची मालिश करतात. काय त्रास आहे त्याचा, त्या मालिशचा. इकडं पायवर, तिकडं टंगडवर, इकडं हात कर, तिकडं काय उलतं कर, पालतं कर, काय अवघडच आहे त्याचं. बरं त्याला काय कळत नाही, बोलताही काय येत नाही, काय नाही. पाहिलं तुम्ही नाव घालताना कधी, ती बाई अशी पायावर टाकीत असते, काष्टा बिष्टा घालते, पायावर टाकते, त्याला पालतं, इकडं हात वरती, पाय वरती, काही कसंही फिरवते त्याला. आणि बरं ज्यावेळेला स्नान घालायचं नाही त्याला, आंघोळ घालायची ना त्याला, त्यावेळेला ती बाई गरम पाणी आहे का पाहते. बरं ती नाव घालणारी बाई म्हणजे असं काय की कॉलेज कुमारी नसती बसलेली तिथं, ती म्हातारी बाई असते. तिचे हाताचे कातडे काम करून करून एवढे जाड झालेले असते, भाकरी करू करू ती चुलीत घातले तरी ते लवकर जळत नाहीत. जाड कातडं असतं आणि त्या हाताला कधी गरम पाणी लागायचं. मग त्या हाताला ज्या वेळेला गरम पाणी लागल त्यावेळेला मग त्याला तिला जे गरम जाणवलं त्या पाण्याने तिला त्या लेकराला नाव घालते. आता हिचं जाड कातड, ते अतिशय नाजूक, आणि ते गरम पाण्याचा तांब्या त्याच्या अंगावर टाकला, डोक्यावर टाकला की चिरचिरा चिरकत ते. असं बालपणाचं दुःख. काही कळत नाही, अन्न कळल्यामुळे हे सगळं दुःख होतं. बालपण गेले नेणता, तारुण्य दशे विषय व्यथा. तरुणपणामध्ये विषयाचं सगळं वेळ लागलेलं असतं. बालपणामध्ये कसं असतं, थोडंसं बाल असतं त्यावेळेला काही कळत, थोडं मोठं झालं की मग पण आई 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 म्हणतो. मग कुठून आला, शाळेतून आला की आई कुठे गेली, बाहेरून कुठून आला खेळून की आई कुठे आहे. थोडा मोठा झाला, तरुण झाला की मग पुन्हा आईला नाही विचारत, मग बाई कुठे गेली म्हणतो, आईलाच विचारतो मग बाई कुठे आहे. विषय व्यथा, विषयाचं दुःख, विषय दुःख देतात त्याला. किती दुःख आहे विषयाचं. ते जे बिल्वमंगलाची कथा सांगतात ना, बिल्वमंगल, फारच विषयासक्त. अगोदर तसा सदाचारी होता, पण एक वेश्येच्या नादी लागला. तो इतका नादी लागला की तिच्यापासून तो राहीच ना. वेश्येच्याच घरी, वेश्या गावाच्या पलीकडे राहणारी, मध्ये नदी, त्याच्या बापाचं श्राद्ध आलं. सगळ्यांनी सांगितलं की बाबा ठीक आहे, तुझं पुन्हा श्राद्ध असल्यावरती जाऊ नको, श्राद्ध कर ना, श्राद्ध झाल्यावर जा. सगळ्यांच्या सांगण्यावरून तिनं सांगितलं, त्यावेळेला तो थांबला. पण श्राद्धात त्याचं मनच नाही, मन सगळं वेदले हो इने, सगळं मन तिकडच. कसं तरी श्राद्ध आटोपलं. आलेले पाहुणे सगळे वाट लावले. तोपर्यंत संध्याकाळची असं झाली होती, पाऊस सुरू झाला, खूप पाऊस झाला वरती, नदीला पाणी आलं, पूर आला, संध्याकाळ झाली, अंधार पडला. आता कसं जायचं, ह्याला काय आता कटेनाच तिच्याकडे गेल्याशिवाय. आता जायचं कसं, आता जायचं कसं, का हे विचार केला. धो 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 पाऊस चालू आहे. आणि पाऊस चालू असताना त्यांनी जायचं ठरवलं. निघाला, नाव नाही, नावाडी सगळे नावा बांधून घरी गेलेले. आता जायचं कसं, काय नाही. पुराच्या पाण्यामध्ये अंधाऱ्या रात्रीमध्ये कोणीतरी एक असं काहीतरी वाहत आलेलं. त्याला वाटलं तिनंच आपल्याकरता काहीतरी पाठवलंय, म्हणून त्यानं ते धरलं, त्याच्यावर बसला. पलीकडं कसं तरी गेला, पलीकडच्या तीराला. परत आपल्याला जायला एक कामाला येईल म्हणून त्यानं ते उचलून, ती ज्याच्यावर बसून आला ते असं बाजूला टाकलं उचलून. मध्यरात्र झाली तोपर्यंत.
तिच्या घरी जाऊ पण ती वरच्या माडीवर झोपलेली, खाली जाऊन आवाज येतो तर आतून कडी लावलेली. काय करावं काय करावं, आवाजही दिला जाईना, पाऊस चालू, कसं जावं. पाठीमागून चढता येतं का म्हणून तिने पाठीमागं गेला, घराच्या पाठीमागं चढता येतं का वर म्हणून. तर असं त्याला एक असं दाव आल्यासारखं दिसलं खाली. त्याला वाटलं किती हुशार आहे, आपल्याकरता दावं टाकले तिनं खाली. दाव्याला धरून दावं समजून त्याने तो धरून वर गेला. एकदम खिडकीतून अशी मध्ये उडी टाकली. मग तिचं हातीला जागा केलं. तुम्ही सगळं भिजलेला, सगळं अंगावर पाणी, सगळं ओले कपडे, तुम्ही या टायमाला मध्यरात्री कशासाठी आली तुम्ही. तुझ्यासाठी. पण एवढे मध्यरात्री यायची गरज काय होती, उद्या आले असले चाललं नसतं काय. आपण तुम्ही एवढा पाऊस चालू आहे, नदीला पूर, तुम्ही आले कसे, तुम्ही वर कसे आले. तुम्ही ती काय तू दावं टाकलं त्या दाव्याला धरून, कुठे दावं. ते पाहिलं दावं नव्हतं, पाऊस खूप झालेला, एका बिळात पाणी गेलेलं आणि ते सगळं थंड होऊन ते घाबरलेले ते साप कुठंतरी जागा शोधित पाहत होता आणि त्याच्यात साप होता. तो त्या सापाला धरून वर आला. त्याला हेही भान नाही की आपण सापाला धरले. अलीकडे कसं काय आले, दाखवलं. तू पाठवलेल्या लाकडावर बसून आलो. कुठे ते लाकूड, कुठे तो ओंडका. ओंडका नव्हता तो, एक माणूस कोणीतरी पुरात मेलेला होता, फुगलेलं होतं ते, आणि फुगून असं वर आलेलं होतं, त्याच्यावर बसून आलं. म्हणजे तारुण्य अवस्थेमध्ये विषय असे दुःख देतात. पुढचं मला सांगायचं नाही, माझा मुद्दा इथपर्यंतच आहे. तारुण्य दशे विषय व्यथा, आणि तरुण अवस्थेमध्ये असे विषय भोगतो, सगळे विषय भोगतो. हे भोग ते भोग ते भोग, ते मिळवण्याकरता पळ, ते मिळवण्याकरता पळ, सगळी पळापळ करायची, ते भोगायचे. आणि भोगून 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 मग काय होतं, म्हातारा होतो. काय काय त्याच्यात राहत नाही कस. तो म्हणतो मी विषय भोगले. खरं असं आहे की तो विषय तो भोगीत नसतो, विषय त्याला भोगीत असतात. आणि सगळा त्याचा सार 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 असं काढून घेतात विषय. बघा तुम्ही लहान लेकरू ज्या वेळेला असतं त्यावेळेला किती ती मस्त वाटतं. त्याला पाहिलं की कुणाला वाटतं जाऊन मुका घ्यावा, कारण ते सफरचंदासारखे गाल असतात. लग्न झालं की त्याची हवाच जाते. आणि असा विषय भोगून 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 ज्या वेळेला म्हातारा होतो त्यावेळेला वाटतं कुणाला जावा मुका घ्यावा, नाही वाटत. असं विषय भोगल्यानंतर शेवटी त्याला वृद्धपणा येतो, म्हातारपण येतं. आणि मग म्हातारपणाला मग चिंता, वृद्धपणी प्रवर्तली चिंता. त्याला मग म्हातारपणी काय, कोणी त्याला सगळे हातपाय चालत नाहीत, बुद्धी चालत नाही, काही करत नाही, सगळे मग त्याची हाडहाड करतात. वृद्धपणी प्रवर्तली चिंता. कशाची चिंता करतो मग, कशाची चिंता. नुसतंच खाटेवरी पडता व्यापी चिंता तळमळ. कुणाची चिंता, कशाची चिंता. असाच एक माणूस म्हातारा असा उन्हाळ्याचे दिवस अंगणात झोपलेला. पूर्वीचा काळ, त्यावेळेला कोरोना नव्हता, पण थोडासा शिकलेला होता, पेपर बिपर वाचत होता. असं पडलेला, संध्याकाळची वेळ होती, असं थोडासा दिवा लावून तो किंवा बल्ब लावून असा पेपर वाचत होता. आणि ते पेपरमध्ये त्यांनी एक बातमी वाचली की कोणत्या तरी एका देशामध्ये, आता त्या देशाचं नावही नाही मला माहिती नाही, खूप दूरचा देश, आणि त्या देशामध्ये एक नवीन रोग निघाला आणि त्या रोगाने तो एक मनुष्य मेला. आणि त्या रोगाची बातमी त्या पेपरमध्ये आलेली. तो विचार लागला, तो देशामध्ये आज एक मनुष्य मेला, तो रोग दुसऱ्याला झाला, असं करता करता सगळ्या राज्यात तो रोग झाला, कसं होईल. मग लागला झाली याची चिंता सुरू. काय काय गरज आहे का चिंता करायची. पण म्हातारपणाला काही काम नसतं, नामस्मरण करण्याची सवय नसते, त्याच्यामुळे चिंता करीत राहतं. मग कशाची, कसं होईल. आणि तो रोग असं करता करता तो शेजारच्या देशात आला, त्या देशातून अमक्या देशात आला, त्या देशातून त्या देशात गेला, आणि त्या देशातून ह्या देशात आला. आणि तो देश तर आपल्या देशाच्या शेजारीच आहे, तिथून सगळे आपली आयात निर्यात चालू असते. आणि तो रोग जर मग आपल्या भारतात आला तर, आणि भारतातून जर महाराष्ट्रात आला तर कसं होईल. मग महाराष्ट्रातून
जर पुणे जिल्ह्यात आला तर, आणि पुण्यात आल्यानंतर आळंदीत यायला काय वेळ लागणार आहे, आणि आळंदीत नेमकं आपल्यालाच झाला तर, आणि आपल्या सगळ्या घरच्यांना परिवाराला झालं तर कसं होईल आपलं, कसं होईल, कसं होईल. लागलं ना म्हातारं बोंबलायला, ठो 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 बोंबलायला लागलो. सगळे ते शेजारचे पदाचे, अहो काय झालं, काय झालं, काय व्हायचं राहिले, काय व्हायचं राहिले, अजून काय व्हायचंय, अहो काय झालं तर ते सांगा ना, मी काय व्हायचं राहिले. रोग झालाय, रोग नवीन निर्माण, एक रोग निर्माण झालाय. आता तो रोग कुठं, तो देश कुठं, याची चिंता इकडंच चालू आहे. अशी कशाची चिंता करतात म्हातारी माणसं, लेकराची चिंता, पोराची चिंता, पोरीची चिंता, उगाच बरं त्यांच्या चिंता करून काही फायदा नाही, नुसतीच पडून चिंता करीत राहतात. वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मधरी. आणि मग एकदा मरतो म्हातारा होऊन, मेला मागुता जन्मधरी, पुन्हा दुसरा जन्म घेतो. मरे मागुता जन्मधरी. असं किती वेळेला जन्म घेतो, किती वेळेला मरतो, किती वेळेला नाही, सारखा अखंड, विसावाच नाही, क्षण एकतोही नाही विसावा. लक्ष 84 घेतल्या धावा, भुवंडीती पाठी लागल्या हवा, लागू आगी नावा माझ्या मीपणा. अशा लक्ष तुकोबाबाई म्हणतात एकदा नाही, अशा आम्ही अनेक वेळेला जन्म घेतले. विसावाच नाही आम्हाला, क्षण एकतोही नाही विसावा, विसावाच नाही. सारखं सारखं फिरत राहिलं, या जन्मातून त्या जन्मात, त्या जन्मातून त्या जन्मात, त्या जन्मातून त्या जन्मात, या येवणीतून त्या येवणीत, त्या येवणीतून त्या येवणीत, अखंड अखंड असं फिरत राहिलो. किती किती फिरले, लक्ष 84 घेतल्या, 84 लक्ष येवणीमध्ये धावा घेतल्या. किती येवणी आहेत, 84 लाख येवणी आहेत. साधू संतांनी याचा खूप खूप विस्तार केलेला आहे. कोणत्या कोणत्या येवणीमध्ये किती किती फिरावं लागतं, खूप विस्तारानं चिंतन आहे. असं 84 लक्ष येवणी फिरत आलो, धावा घेत आलो, धावत आलो. भुवंडीती पाठी लागल्या, हवा पाठी लागल्या भुवंडीती असं. आणि आम्हाला हे जे फिरावं लागलं कशामुळं, कारण आमच्या इच्छा वाढल्या. इच्छा, हवा आमच्या पाठीमागं लागली, विषयाची हाव, आणि विषयाची हाव पाठीमागं लागल्यामुळे आम्ही विषयाच्या मागं पळायला लागलो. ती हावच आम्हाला पळवायला लागली, आम्ही विषयाच्या पाठीमागं पळलो की आमच्याकडून दोष घडतात, आणि दोष घडले की पुन्हा आम्हाला जन्मावं लागतं, मरावं लागतं, मग असं फिरावं लागतं. आमचं सारखं असं फिरणं चालू आहे. तुकोबाबाई म्हणतात, पण ह्या फिरण्याला, या दुःख भोगण्याला, जन्म मरणाला सगळ्यात जे मूळ कारण आहे त्याला आग लागो, लागो आगी नावा माझ्या मीपणा. माझ्यापणा आणि मीपणा आगी लागो. माझेपणा म्हणजे मी देह आणि देह संबंधी माझे, हा जो मी आणि माझेपणा आहे, अहंत्व आणि ममत्व, हेच सगळ्या या परंपरेला, दुःखाला, अनर्थाला, फिरण्याला कारण आहे. आणि याला काय हो, आग अशा प्रकारची लागो. तुकोबाबाई म्हणतात, देवा आता बस झालं नाही, सगळी साया सेस खटाटोपी सगळी, आता पूर्वी ऐशी बरोबरी, रंक होणी राहीन द्वारी, तुझा दास मी दिन कामारी, तुका म्हणे कवी कृपा. आता तुकोबाबाई म्हणतात, देवा आता असं हे विषय प्राप्ती करता पळणं, इच्छा धरून पळणं, विषय मिळवणं, भोगणं, आणि विषय भोगले की एक दिवस मरून जाणं, पुन्हा जन्माला येणं, पुन्हा विषय मिळवणं, पुन्हा भोगणं, पुन्हा मरणं, पुन्हा जन्मणं, हे सगळी खटाटोप आहे ना, सगळी विषय भोगाची, मरण्याची, जन्मण्याची सगळी. तुकोबाबाई म्हणतात, आता देवा बस झालं नाही, आता बस झालं ना देवा, आता पुरी ऐशी बरोबरी. मग आता काय, हे बस झालं ना, आता करायचं काय, रंक होऊन राहीनद्वारी. आता काही नाही, फक्त एक रंक होऊन, भिकारी होऊन तुझ्या दारात मी राहीन, तुझा सेवक होऊन अशा प्रकारचा तुझ्या दारात राहीन. तुझा दास मी दीन कामारी, तुझा दास आहे मी, दीन आहे, तुला शरण आलेलो आहे, कामारी आहे. म्हणून देवा तू आता माझ्यावर काय कर, कृपा अशा प्रकारची कर, तुका म्हणे करी कृपा. तर अशा प्रकारची तुकोबाबाईने कृपा करण्याची मागणी केलेली आहे. तुकोबाबाई कृपा करावी असं म्हणतात, आणि कृपा देवाने करण्याकरता ही सगळी वरची भूमिका तुकोबाबाईने देवाच्या समोर मांडून ठेवलेली आहे. प्रथम केला गर्भेवास, काय ते सांगावे सायास,
दुःख भोगिले नवही मास आलो जन्मास येथवरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम